शेवटी ज्याच्या हाती ससा तो पारधी. अण्णासाहेब, आता आम्ही बी राजकारणातलीच माणसं ना. तर मूळ मुद्द्याची गोष्ट म्हणजे आता मी जिंकलोय तरी बी मी जिंकलोय असं मुळात मानतच नाही. आणि तुम्ही बी पराभूत जरी झालाय ना तरी पराभूत झालोय असं मुळीच मानायची गरज नाही. आणि त्यात बी बाई माणसाला हरवायला कसलं मोठेपण आलंय त्यात. हा अण्णासाहेब, अहो उगाच ताठरपणाची भूमिका घेतली की उगाच शत्रुत्व वाढतं. आणि मला पर्सनली ते शत्रुत्व नकोय. आता आम्ही बी राजकारणातलीच माणसं ना. अहो आमची बी सुखदुःख असतातच की. पण तुम्ही लय आरडाओरडा केला. माझी आणि माझ्या पक्षाची पुरी बी इज्जत केली. त्यामागे RSS, जनसंघ ह्या सारख्या जातीयवादी संघटनांचा बी हात होता. आम्हाला समजतं. पार्लिमेंटच्या बाय इलेक्शनला मला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न झाला. हायकमांड पर्यंत तक्रारी झाल्या. अहो मला 17 हेलपाट मारावं लागलं दिल्लीला विमानानं. पण हायकमांडनी ओपन माइंडनी चौकशी केली. त्यामाग RSSचा हात आहे हे हायकमांडच्या बी लक्षात आलं. जाऊ आता मला तिकीट बी मिळून गेलं. आता मी तुमच्या बरोबर शत्रुत्व का पत्करू? अण्णासाहेब बोला की.